जाताडे संघाचा तो मात्र सुजल चांगली कामगिरी पहिल्या चेंडूवरती त्याची आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू टाकला पहिला डॉट बॉल पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑन द स्ट्राईक आहे तो मात्र फलंदाज स्वप्नील. यावेळेस चांगला चेंडू ओळखला आधी की चेंडू चांगला आहे. याला सन्मान देण्याकारक हा चेंडू आहे. स्वप्नील राऊतनं जाणलं या चेंडूवरती मोठा फटका. जर खेळाच्या नादामध्ये आपली विकेट पडली ना तर पुढे अडचण होईल. कारण अजून 4 षटक बाकी 4 षटकांचा हा सामना आहे आणि पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. गोलंदाज सुजल तयार आहे कासप एंड कडून. यावेळेस आपटलेला चेंडू पडल्यानंतर चेंडू फलंदाजाला समजत नाहीये. चेंडू जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अद्यापही कोणती धाव अजून धाव फलकावरती लागली गेली नाहीये. चांगली गोलंदाजी सुजल या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू सुरेख हाताळलेत सुजल या गोलंदाजानं. यावेळेस स्वप्नील राऊतच्या बॅटवरती चेंडू फारसा कनेक्ट झाला नाही आणि मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि फलंदाज पहिला स्वप्नील राऊत मोहपाडा संघाचा होतोय बाद. धन्यवाद डीजे मास्टर. सलामीला गेलेला स्वप्नील राऊत चौथ्या चेंडूवरती होतोय बा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी सुजल या गोलंदाजाची. सुजल म्हस्कर चांगली गोलंदाजी करतो जाताडे संघासाठी. पॉवर प्लेचं षटक त्याच्या हातामध्ये दिलं होतं कर्णधारानं आणि चांगली कामगिरी आपल्या संघासाठी पाहायला मिळते. सुजल म्हस्कर या गोलंदाजाची. अद्याप 4 चेंडू त्यांना हाताळलेत आणि 4 चेंडूवरती कोणती धाव अजून धाव फलकावरती लागली नाही. पंचांचा येतोय वाईट चेंडूचा इशारा. 1 अतिरिक्त धाव. अजयजी पाटील चावंडोळी तुमचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जाईल. आपण व्यासपीठावरती यायचंय. 1 धाव लागली आहे धाव फलकावरती वाईटच्या स्वरूपात. यावेळेस नयनच्या बॅटमध्ये प्रधानमध्ये चेंडू आला. त्याला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. 5व्या चेंडूचा 1 डाऊन पोझिशनला गेलेला नयन आता सुजलचा फायदा घेतोय. षटकार लगावलाय. यावेळेस मिस फील्ड पाहायला मिळते. यष्टीरक्षक चूक करतो. 2-2 क्षेत्रचंद चेंडू मागे धावतात पण शेवटच्या क्षणाला चेंडूने मात्र ही रेस जिंकली आणि पंचांचा षटक संपल्याचा इशारा. या 4 धावांना धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र 11 आणि पहिल्या षटकाच्या मोबदल्यात 11 धावा झाल्यात त्या धावफलकावरती. डीजे वाजव तुझे गाणे. धन्यवाद डीजे मास्टर. नौका गोलंदाज वापरला जातोय तो जाताडे संघाचा करण. मारुतीजी वाघ यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन झालं. तुमचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. वलुया मैदानाकडे संजयजी. पहिला षटक संपलाय. 11 धावा आहेत त्या धावफलकावरती. दुसरा गोलंदाज वापरला जातो जाताडे संघाचा करण. कशा प्रकारे कामगिरी करल. सलामीला आलेला प्रशांत आता ऑन द स्ट्राईक आहे. यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑफच्या ठिकाणी हा फटका केला. 1 धाव या
चेंडूवरती पूर्ण केली जाते. 12 धावा लागल्यात त्या फलकावरती. महेशजी पाटील गागोदे यांचं सुद्धा शुभागमन या व्यासपीठावरती झालंय. त्यांचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहिला चेंडू आणि 12 धावा लागल्यात धावफलकावरती. याने शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू फक्त टपला व्हायचा होता. पंचाकडे नयन हा फलंदाज अशाभूत नजरेनं पाहत राहिला, पण चेंडू खांद्याचा वेध घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 12 धावा आहेत धावफलकावरती. 4 षटकांचा हा सामना उच्चांक गाठायला लागेल. किमान 40-50 धावा. यावेळेस पंचांचा बिमरचा इशारा. जास्त आपटलेला चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव, एका अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा आहेत त्या 13 आणि फ्री हिट असेल या चेंडूवरती. पंचांचा फ्री हिटचा इशारा आणि खराब गोलंदाजी. आदल्या चेंडूवरती असं वाटलं की वन बाउन्स झालाय, आता गोलंदाज आपली चूक सुधरेल, पण तशाच प्रकारे खराब कामगिरी सुजल या गोलंदाजाची. पहिले 2 चेंडू सुरेख हाताळले होते सुजलना, पण तिसऱ्या चेंडूवरती भीमर टाकतोय. यावेळेस फटका चांगला, अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये. बॅटची एज घेऊन चेंडू लेग स्लिपच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सफलता पूर्वक पूर्ण. 2 धावेच्या मदतीने 15 धावा आहेत त्या धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 15. सुजल तयार आहे, कारण चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा फलंदाजाला चेंडू समजत नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलक स्थिरावलाय ते 15च्या घरामध्ये. आता मोठे फटके येणं गरजेचं आहे. ऑन द स्ट्राईक आहे नयन षटकार लगावलाय खरा, पण त्यानंतर डॉट चेंडू 2 खेळलाय. यावेळेस ब्लॉकर पद्धतीचा चेंडू. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, पण एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत आणि एका धावेनं थोडासा स्कोरबोर्ड हलतोय. एका धावेनं 16 धावा आहेत त्या धावफलकावरती. कारण कासप एंड कडून तयार आहे. यावेळेस घुटनाट एक समंदर देख, पण यावेळेस जाल्यामध्ये अडकवलंय ते मात्र नयन. प्रशांत या फलंदाजाला एलबी पायचीत पकडलाय ते मात्र गोलंदाज करण या गोलंदाजानं. थँक्यू डीजे. 2 षटकांचा सामना खेळ संपलाय. 16 धावा आहेत त्या धावफलकावरती. नौका फलंदाज मैदानावरती गेलाय मोहोपाडा संघाचा, तो मात्र नरेंद्र. सोळा धावा आहेत त्या धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे जाताडे संघाचा, तो मात्र भावेंद्र. नौका गोलंदाज वापरला जातोय. यावेळेस चेंडू आला स्लॉट मध्ये नयनच्या, त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडूवरती येतोय दर्जेदार दमदार षटकार. थँक्यू डीजे. षटकार आला नयनच्या बॅट मधून. काय दर्जेदार फटका होता आणि अशी फलंदाजी करावी लागेल मोहोपाडा संघाच्या या फलंदाजांना.
अजून एक आलाय, अजून एक आलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पण त्याच्या डोक्यावरून अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून लगावलेला हा मोठा दर्जेदार फडका षटकार. थँक्यू डीजे. बघा नयनना आता हात ओपन केलेत, कारण सलगचा दुसरा हा षटकार या धावसंख्येला कलाटणी देणार आहे. कारण 2 षटकांमध्ये 16 धावा होत्या फक्त, पण असं वाटलं की कुठेतरी मोपाळा संघ दमचाक करतोय की काय. अशा वेळेस प्रश्नचिन्ह पडलेला असताना नयन म्हटलं मी अजून मैदानावरती आहे, माझ्याकडे ताकद एक क्षमता आहे, आणि त्या क्षमतेच्या जोरावरती बॅक टू बॅक लगावलेले 2 दर्जेदार षटकार. अजून एक, अजून एक नयनच्या बॅट मधून एक सुंदर, त्याच्यानंतर अति सुंदर, आणि हा आलेला दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. बघा संजयजी काय फलंदाजी नयनची आपल्याला पाहायला मिळते. बरेचसे मैदान या नयनना गाजवलेत, पण हे कासपच्या मैदानावरती आज विकेट पडल्यानंतर मी अजून विकेट वरती उभा आहे मोपाडा संघासाठी, आणि मी एकटा किती धावा करू शकतो हे मैदानावरती दाखवतोय. अजून एक बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर एक धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. अगदी स्वतःवरती नाराज आहे, कारण बॅटच्या रदारवरती जर चेंडू असताना त्याला तो फेकून देऊ शकला असता लॉंगांच्या वरून, पण बॅटची एज घेऊन गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते. सलग 3 षटकार लागवल्यानंतर चौथ्या चेंडूवरती येते सिंगल. सिंगलच्या मध्ये धावफलकावरती धावा आहेत मात्र 35 धावा आहेत धावफलकावरती मोहपाडा संघाच्या. गोलंदाज तयार आहे. ज्यावेळेस ब्लॉकर पद्धतीचा चेंडू अति सुंदर चांगला चेंडू पाहायला मिळाला. 3 षटकार काढल्यानंतर हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. मागील 2 चेंडू चांगले टाकले गेले. डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावफलक स्थिरावलाय ते 35च्या घरामध्ये. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस बॅटच्या रदारमध्ये चेंडू आला नाहीये. बॅटची एज घेऊन चेंडू लॉंगांच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा मनसुबा बनवला होता खरा नयननं, पण नंतर फलंदाज नरेंद्र यांना थांबवलं आणि एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. 3 षटकांच्या मोबदला धावफलकावरती धावा आहेत मात्र 36. आणि जाऊया पुन्हा डीजे मास्टर कडे. थँक्यू डीजे. महेशजी पाटील यांचं स्वागत केलं जाईल, तर आपण आपलं स्वागत स्वीकारायचं. महेशजी पाटील अगदी या शृंखलेसाठी बराचसा लांबवरचा प्रवास करून आम्हाला भेट द्यायला, तुमचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतो. आणि जी वाघ आज सकाळपासून मेहनत. बघा क्रिकेटची आवड किती आहे. 2 दिवस सुट्ट्या मारून अगदी या शृंखलेसाठी मेहनत घेत आहेत, कारण क्रिकेटवरती असलेलं प्रेम, क्रिकेटवरती असलेली आवड ही माणसाला भूल पाडते आहे. आणि त्यांचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतो. शेवटचं षटक आहे आणि पंच आमच्या दिशेने बोलतात. सुरुवात वाईट चेंडून झाले. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते. धावफलकावरती धाव आहेत 37 आणि नौका गोलंदाज वापरला जातोय जाताडे संघाचा, तो मात्र रोहित. यावेळेस पडल्यानंतर चेंडू उचली घेणारा नरेंद्रला चेंडू समजत नाहीये. नरेंद्रला आता समजावं लागेल की खाली नॉस्ट्राईक आणलेला फलंदाज नयन चांगली कामगिरी करतोय. त्याच्या बॅट वरती चेंडू फारसे पटकन कनेक्ट होत आहेत. यावेळेस अशा वेळेस त्याला स्ट्राईकला आणणं खूप गरजेचं असेल. नयनकडे क्षमता आहे, नरेंद्रकडे पण क्षमता आहे, पण त्याच्या बॅट वरती चेंडू येत नाहीये. 3 चेंडू आतापर्यंत त्यांना फेस केलेत आणि एकच धाव ती मात्र आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आली आहे. मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी, पण पोचलाय कव्हर करून. एक धाव पूर्ण, पण दुसऱ्या धावेचा मनसुबा सुद्धा नाहीये. नरेंद्रला माहिती आहे अशा वेळेस नयनला स्ट्राईकला ठेवण्याचं मी काम केलं पाहिजे, कारण त्याच्या बॅट वरती सहजरित्या चेंडू येत आहेत आणि त्याच्याकडे क्षमता आहे. नयनला कॉन्फिडन्स आहे की मी षटकार ठोकू शकतो, कारण 3 षटकार त्याच्या आपल्याला बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. नयन ऑन द स्ट्राईक आहे आणि गोलंदाज रोहित कासप यांकडून मारा करेल. यावेळेस नयनच्या बॅट वरती चेंडू आला. मी म्हंटल होतं नयनकडे ताकद एक क्षमता आहे आणि यावर्षी बराचसा फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू त्याच्या बॅट मधून येतोय. स्टेट ऑफ द ड्राईव्ह षटकार 7 धावांसाठी.
यावेळेस चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि चांगली फलंदाजी नयनची, पण जो नयन कर्तन काल ठरत होता ना जाताडे संघासाठी, त्याची विकेट मात्र या चेंडूवरती घेतली जाते. नयन या चेंडूवरती होत आहे बाद. डीजे वाजव तुझे गाणे. थँक्यू डीजे. अरविंदजी शिंदे बोकरपाडा यांचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. आपण मंगेश जावले यांच्या हस्ते स्वागत केलं जाईल. नौका फलंदाज मैदानावरती जातोय तो मात्र भोपाळा संघाचा राहुल. मला तर वाटतं राहुल शिर्के मैदानावरती आपल्याला जाताना दिसतोय. राहुल शिर्के चांगला फलंदाज आहे, त्या अगदी क्षेत्ररक्षण सुद्धा चांगला आहे. यावेळेस राहुल शिर्केच्या बॅट वरती चेंडू आणि फेकून दिलाय लॉंग ऑफच्या वरून सीमा रेषा पलीकडे येतोय तो षटकार. थँक्यू डीजे. अर्धशतक मोहपाडा संघाचं धावफलकावरती लागतंय. 50 धावा पूर्ण होत आहेत त्या मोहपाडा संघाच्या. राहुल शिर्केकडे मी म्हटलं होतं चांगला फलंदाज आहे आणि पहिल्या चेंडूवरती आपली गुणवत्ता सादर करताना. अजून एक आलाय शॉर्ट पिच चेंडू, चुकीला माफी नाही. राहुल शिर्के मी साधा नाही. राहुल शिर्के हा ब्रँडेड स्ट्रोक येतोय 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. चला जाताडे संघ लाईनअप मध्ये यायचंय कारण लाईव्ह टुर्नामेंट आहे. अगदी 148 देशांमध्ये टुर्नामेंट अगदी लाईव्ह दाखवली जाते, त्यामुळे लाईनअप मध्ये मोहपाडा संघ आणि जाताडे संघ यायचा आहे. थँक्यू जाताडे संघ आणि मोहपाडा संघ सुद्धा लाईनअप मध्ये आतमध्ये चाललाय. या शृंखलेची अगदी ही पोच पावती आहे की चांगली टुर्नामेंट आम्ही भरवले, त्यामुळे तुम्ही सुद्धा आम्हाला सपोर्ट करा. धावफलकावरती धावा लागला राहुल शिर्केचे बॅक टू बॅक 2 षटकारानंतर 56 धावा आणि 57 धाव्यांची गरज आहे, ती मात्र जाताडे या संघाला. स्वस्तिक जी भोजने आमचे फार जवळचे मित्र आहेत, त्यांचं सुद्धा आज सकाळपासून या शृंखलेसाठी मेहनत घेत आहेत आणि सर्व प्रतीक 11 कराडे संघाचे सर्व जे मेंबर्स आहेत ना, त्यांनी घेतलेली ही मेहनत आज आपल्याला सफलतापूर्वक दिसते. कारण चांगली टुर्नामेंट आहे आणि आयोजनाचा विचार केला ना तर अगदी अशी 70-80 हजाराच्या टुर्नामेंटला सुद्धा फिका पाडेल. कारण एवढं बरं आयोजन आहे ना, आयोजन सुंदर आहे. आणि काल जेवढ्या टीम्स खेळल्या ना ते शेवटला एवढंच बोलून गेला की आयोजन फार सुंदर आहे आणि हीच आमच्या या शृंखलेची पोच पावती मला तर वाटतंय आहे. आणि प्रतीक शिर्के सुद्धा 2 दिवस रजेवरती आहेत आणि पंचांच्या भूमिकेत उन्हाच्या तडाख्यामध्ये 2 दिवस रजेवरती, त्यामध्ये उन्हाचा तडाखा, खूप काही या शृंखलेसाठी त्यांची मेहनत आहे. आणि 9 वाजले तरी काल संध्याकाळी रात्री 9 वाजले तरी या मैदानावरती ते होते. ही असलेली आमच्यावरती असलेलं प्रतीक शिर्के यांचं प्रेम, त्यांचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून करूया वेलकम. वलूया मैदानाकडे. सलामीची जोडी मैदानावरती गेले जाताडे संघाची. रोहिदास तोंडे आणि रोहित मस्कर
रोहित आणि रोहिदास बघा सलामीची जोडी नावामध्ये पण एकजूट आहे. रोहित आणि रोहिदास अशी सलामीची जोडी जाताळे संघाची मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. मोहपाडा संघानं 56 धावा केल्या आणि 57 धाब्यांचं टार्गेट आहे ती मात्र जाताडे या संघाला. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जाताडे विपक्ष मोहपाडा पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. मेन पंच आमचे प्रतीकजी शिर्के आणि स्क्वेअरलेग पंच प्रवीणजी गुडुले उर्फ बंड्या या नावानं त्यांची दहशत या क्रिकेटवरती आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर पहिली फलंदाजी करत असताना मोहपाडा संघाने तब्बल धावांचं डोंगर उभं केलं होतं. पण विचार केला ना जे विचार केला ना या मैदानाचा तर मागच्या मॅच मध्ये खरचुंडी संघानं तब्बल 63 धावा कुठला होता बोकरपाडा विरुद्ध आणि तो सामना जिंकवला होता. चांगली फलंदाजी खरचुंडी संघाची, गोलंदाजी खराब झाली होती. बोकरपाडा संघानं तब्बल 62 धावा कुठल्या होत्या या गोलंदाजांकडून, पण फलंदाजी खरचुंडी गावाच्या या फलंदाजांनी दाखवून दिलं की हम भी किसी से कम नाही आहे. आणि त्याच्या मोबदला चांगली फलंदाजी खरचुंडी संघाची आपल्याला पाहायला मिळाली. आता चाललेला सामना मोहपाडा विपक्ष जाताडे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. आमंत्रित केलं होतं मोहपाडा संघाला फलंदाजीसाठी, पण थोडस उलट पारडं फेडलं की असं वाटलं की कुठेतरी निर्णय चुकला आणि तब्बल 57 धाबा लागल्यात त्या धावफलकावरती. 24 चेंडू गरज आहे ती मात्र 57 या धावसंख्येची. पंचांचा होतोय ग्रीन सिग्नल, सामना सुरू. पहिला गोलंदाज मोहपाडा संघाचा वापरला जातोय तो मात्र संकेत तुपे, आमचे फार जवळचे मित्र आहेत आणि मागील 2 वर्षांमध्ये बराचसा संघर्ष करत ते मोहपाडा टीम मध्ये पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी घेतलेली ही क्रिकेट मध्ये भरारी. आज खूप चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत. पहिला गोलंदाज संकेत तुपे तयार आहे. त्यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू लेग स्लिपच्या दिशेने ट्रॅव्हल करतो. एक धाव वेगाने पूर्ण, एका धावेवरती दोन्ही फलंदाज समाधान मानतात. धावफलकेचा शुभ गणेश पहिल्या चेंडूवरती एका धावेनं झाला. संकेतचं पहिला चेंडू चांगलं हाताळलं गेलं. अजून 5 चेंडू कशा प्रकारे हाताळेल याकडे लक्ष असेल. 24 चेंडू आणि गरज होती ती मात्र 57 धाव्यांची. आता समीकरण बदललंय, 23 चेंडू आणि गरज आहे ती 56 या धावसंख्येची. म्हणजे साथी स्कोरर यशजी पाक आज ते सुद्धा रजेवरती आहेत. क्रिकेटवरती असलेलं प्रेम, जरी मी क्रिकेट खेळत नसलो ना तरी क्रिकेटवरती आणि माझ्या संघावरती असलेला प्रेम. यावेळेस घुटना टेक समंदर टेक काय फडका लगावलाय, फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धाब्यांसाठी येतोय तो मात्र षटकार. थँक्यू डीजे. हॉलंडरने ताबा घ्या जरा, कारण कसं असतो माहितीये का, फलंदाजाने एका चेंडूवरती षटकार लगावला ना तो चेंडू वगैरे तोच असतो, पण त्याचं म्हणणं असतं की तो चेंडू लकी आहे. आणि हे क्रिकेट मधलं एक मी तर म्हणेन अंधश्रद्धा, कारण चेंडू कोणताही असो पण तो चेंडू लकी असतो. पण चांगला फडका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या चेंडूवरती संकेतचा समाचार घेतोय तो मात्र फलंदाज रोहित. चांगला फडका रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी त्या चेंडूला आधी घुटना टेकला, त्यानंतर चेंडूला फेकून दिला. 6 धाब्यांसाठी दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. संकेत तयार आहे कासपगाव एंड कडून मारा करायला. आता संकेतला उत्तर देणं गरजेचं राहील. षटकार ठोकलाय रोहितनं. चांगला चेंडू अगदी
स्टेट ऑफ द ड्राईव्ह या चेंडूवरती पाहायला मिळाला. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली. चांगला चेंडू हाताळला गेला. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 8 धावा आहेत धावफलकावरती. चांगलं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. संकेत तुपे तयार आहे. यावेळेस रोहिदास चा क्लास या चेंडूवरती पाहायला मिळतोय. फल क्षेत्ररक्षक धावतोय त्या ठिकाणी पण चौकार येते या चेंडूवरती. 4 धावेनं 12 धावा आहेत त्या धावफलकावरती. थँक्यू डीजे. चौकारण 12 धावा आहेत त्या धावफलकावरती. शेवटचा 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पंचांचा तो वाईट चेंडूचा इशारा. तेरा धावा आहेत धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. रोहिदास ऑन द स्ट्राईक आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि झेल घेण्याचा प्रयत्न फसला आणि पंचांचा येतोय तो मात्र 6 धावेचा इशारा. षटकार. थँक्यू डीजे. षटकार आला रोहिदासच्या बॅट मधून. सलामीची जोडी मैदानावरती आणि दोघांनी सुद्धा षटकार ठोकले. 19 धावा. पंच आमच्या दिशेने वल्लद प्रतीकजी शिर्गे. वाईट चेंडूचा येतोय इशारा. एक अतिरिक्त धाव. 20 धावा आहेत त्या धावफलकावरती. लाडिवली संघाचा कर्णधार आलाय आणि वडगाव संघाचा कर्णधार तुम्ही यायचं टॉस बॉक्स मध्ये. नाणेफेकीचा कौल केला जाईल. 2 षटक संपण्याच्या आधी वडगाव संघाचा कर्णधार यायला पाहिजे अशी आयोजकांकडून विनंती आली आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. 1 बाउन्स चेंडू 2 बाउन्स येतोय. दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. चला वडगाव संघाचा संघनायक आपल्याला वारंवार विनंती केली जाते की टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दुसरं षटक संपण्याच्या आधी तुम्ही यायचं आहे. नौका गोलंदाज वापरला जातोय मोहोपाडा संघाचा तो मात्र अनिकेत गायकवाड. अनिकेत गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळेल. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन कासप एंड कडून मारा करतोय तो मोहोपाडा संघाचा अनिकेत. आणि सलामीची जोडी अजून मैदानावरती तळ ठोकून उभी आहे ती मात्र रोहित आणि रोहिदास. 24 धावा आहेत धावफलकावरती. पहिलं षटक जरा महागडच ठरलं. 24 धावा पाव आपल्या षटकामध्ये कुठल्या गेल्या. यावेळेस फटका चांगला आहे. स्टॅमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे नयन त्या ठिकाणी आणि या चेंडूवरती फलंदाज रोहित होतोय या चेंडूवरती बाद. थँक्यू डीजे.
ज्या रोहितनं षटकार ठोकला होता ना तो